शिवाय नका देऊ, ताई शिवाय नका देऊ. शिवराय दादा. जय शिवराय. हॅलो, जय शिवराय दादा. जय शिवराय. कोण? संगीता वानखेडे बोलतीये. बोला बोला. काय म्हटलं, वाट बघते मी कधी रमेश दादा जरांगेला फोन लावून जाब विचारतात. कशाबद्दल? कारण रमेश दादाचं आणि माझं काम एकच आहे हो. अन्याय तेथे नाही 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 नाही, तुमचं माझं काम वेगळं. मी समाजाच्या विरोधात नाही ना ताई. आम्ही समाजाच्या विरोधात नाही दादा, हे समजून नाही घेतलं तुम्ही. नाही नाही, पण मला काय तुम्ही म्हटलं, फक्त एकाच पक्षाला आणि एकाच माणसाला टार्गेट का? बाकी कोणा टार्गेट केलं ताई त्यांनी? सगळ्या बघा तर बघा, ऐका माझी गोष्ट. त्रास तुम्हाला झाला नाही. मी 2-3 वेळेस जेलमध्ये गेलो, मला त्रास नाही झाला का? बरं मग आपण काय बघा, मी पण जेलमध्ये दादा. पण तुम्ही बदलले ना जरांगे पाटलावर. मी नाही बदललो ना ताई. तुम्ही बदलले ना जरांगे पाटलावर. मी नाही बदललो ना. काय म्हटले तुम्ही? तुम्ही जरांगे पाटलाच्या विरोधात गेला ना, मी नाही गेलो ना. नाही पण मला म्हणायचं जरांगे पाटलांच्या विरोधात जाऊ नका हो. तुम्ही भूमिकेच्या विरोधात जा. भूमिका काय त्यांची? योग्य भूमिका आहे ताई. का बरं मग शरद पवारांना नाही बोलत आहे? कोण बोललं नाही? मी तुम्हाला बोलण्याचं कारण काय, मी तुमची एक बाईट पाहिली, मला आवडली ती की तुम्ही शरद पवारांना बिलकुल. शरद पवार बघा, जो आरक्षणाचा मारेकरी आहे त्याला कधीच बरं शब्द बोलल्या जात नाही. का बरं बोलतात ते? त्यांना पण बोलतात. कोण म्हणलं त्यांनी? हे बोलल्या जातं हे बघा, त्यांनी ऑलरेडी सांगितलं नाही शरद पवारांचा आणि मराठा समाजाचे काही संबंधित स्वतः बोललेले. दुसरी गोष्ट, तुम्ही जर जरांगेच्या जवळ असतील ना तर तुम्हाला मी काही स्क्रीनशॉट पाठवते. माझ्या लेकीन नाही ना किती गलिच्छ शिव्या देत आहेत जरांगेचे कार्यकर्ते. ही शिकवण आहे जरांगेची. ही शिकवण ऐका ना, बघा ताई, तुम्ही मला फोन केला बघा, तुम्ही काय कर पर्सनल पण माझ्यासोबत बोलताना त्यांना तुम्ही जरांगे बनावं. जरांगे करू नका प्लीज. बघा आम्ही फक्त रिस्पेक्ट करतो. 17 वर्षाच्या लेकीला शिव्या द्यायला होतो त्याच्या कार्यकर्त्यांना, तर मी त्याला बघा ते कोणाला बघा, ते कोणाला शिवाय द्यायला लावत नाही. कोणाला पाठवते ना तुम्हाला स्क्रीनशॉट. हे बघा, ते त्यांचे कार्यकर्ते ऐका ना. रमेश दादा आतापर्यंत म्हटलं नाही कुठल्याच आया बहिणींना शिव्या देऊ नका म्हणून. का म्हटलं नाही आतापर्यंत? बोलतात ते. अहो ते माझ्या, हे बघा जरांगे पाटील माझ्या सुद्धा विरोधात. ते म्हणतात तुम्ही शिव्या देतात, तर ते कोणत्या आई बहिणीला कोणाला शिव्या देऊ नाही शकत ते, आणि ते करायला लावू शकत नाही. जो माणूस स्वतः शिव्या देतो ताई, कोणाला शिव्या द्यावंच लागतं ना. अहो जो व्यक्ती चिडतो ना माणूस. बायकांना शिव्या द्यायला लावायच्या? माझ्या लेकीला 17 वर्षाच्या प्रत्येकाच्या पोटपाठी आहेत ना. हे बघा ताई, असं होणार नाही. ऐका ना, तुम्ही तुमची गैरसमज आहे ती. ऐका ना, त्यांचं कोणत्याही आणि काय आज गेले का ते भार्गव रमेश खेरे? ऐका, ते रमेश खेरे असं गणेश उगले. ऐका, तो गणेश उगले तो मला मी आज नाहीये, मी पूर्वीपासून आहे. जो ते मला नाही माहिती, पण मला सगळे गद्दार आहे. हे बघा ताई, तुम्ही गद्दारी केली म्हणून आम्ही तुमच्या विरोधात. बाकी काही नाही केली. काय गद्दारी केली मी? तुम्ही जरांगे पाटलाच्या विरोधात बोलले म्हणून आम्ही तुमच्या विरोधात आहे. गद्दारी काय केली ते मला सांगा. तुम्ही सांगा ना, उद्या माफी मागा. उद्या माफी मागा, तुम्हाला माफ करतो आम्ही. ताई शिव्या नका देऊ, ताई शिव्या नका देऊ, ताई शिव्या नका देऊ. कळलं काय बोललेत मला? काय बोललाय रमेश पाटील? काय बोललाय? माफी मागा जरांगेची. म्हणजे यांनी स्पष्ट केलं, जरांगेची जोपर्यंत मी माफी मागत नाही तोपर्यंत माझ्या लेकींना अशाच शिव्या देण्यात येणार आहे, मला पण अशाच शिव्या देण्यात येणार आहे. आणि हे यांचं प्री प्लॅनिंग झालेलं आहे, हे यांचं ठरलेलं आहे सगळं. त्याच्यामुळं हे समजून घ्या की केवढं मोठं षडयंत्र आहे. आणि जो माणूस भ्रष्टाचारी नेत्यांच्या, जर प्रत्येक भ्रष्टाचारी नेत्याला तुम्ही फोन करत होते, असं तुमचं मत होतं की ते भ्रष्टाचारी नेते होते. आता मला कळायला लागलं की काय नाही, तुम्ही जे काय करत होते प्रसिद्धीसाठी किंवा वेगळा हेतू तुमचा असेल त्याच्या मागचा काहीतरी ब्लॅकमेलिंगचा. परंतु हे मात्र 100% लक्षात आलं की ठीक आहे, जरांगेला नका करू फोन. का बरं तुम्ही विरोधी पक्षातल्या तुम्ही का बरं फोन नाही केला? विरोधी पक्षातल्या लोकांना, महाविकास आघाडीतल्या लोकांना का नाही फोन केला? का नाही महाविकास आघाडीतल्या लोकांना फोन केला तुम्ही आणि जाब विचारला की तुम्ही लोक बैठकीला का गेले नाहीत? तुमची भूमिका मांडण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं की ना मिळावं, ओबीसी मधनं मिळावं की न मिळावं, ह्या विषयावर तुमचं मत मांडण्यासाठी तुम्ही लोक का गेले नाहीत? का बरं तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारला नाही? का नाही विचारला? जे आतापर्यंत तुम्ही प्रश्न विचारत गेले सगळ्यांना. सुट्टी नाही रे कुणालाच, एवढं लक्षात ठेवा. सुट्टी नाही. जे लावलंय ना जरांग्यांनी माजवण, सुट्टी नाही त्याला. माझा जीव गेला ना तरी बेहत्तर, पण याला 8 टाकल्याशिवाय संगीता वानखेडे शांत बसणार नाही. ह्याचं भांड तर मी अगदी 75% फोडलेलंच आहे. राहिलं 25% ना, ते 25% सुद्धा SIT, ज्या वेळेला SIT चौकशी होईल ना, सगळं समाजाच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. याला सुट्टी नाहीये.
आता तो उताना होणार लवकर, आता तो उताना होणार, 100% होणार. आणि इलेक्शनच्या अगोदर आहे ना जरांगे आतमध्ये जाणार. त्याला नाही आतमध्ये घातला ना मी तर माझं नाव बदलून ठेवा. जे आज त्याच्या कार्यकर्त्यांनी दिवसभरात केलंय ना ते दाखवते आता त्यांना काय ते या 2 दिवसात मध्ये. 2 दिवसात कळेल तुम्हाला. सुट्टी नाही कुणालाच, ना जरांगेच्या कार्यकर्त्याला ना त्याच्या कोर टीमला. महिलांना ट्रोल करणारी कोर टीम त्याने अशी नाही का तयार केलेली जरांगेनी एक. कुणालाच नाही माफ करण्यात येणार एवढं लक्षात. आणि यांचा चौरंगा करण्यासाठी आता माझे छत्रपती नाहीयेत. आता हवे होते माझे छत्रपती, यांचा चौरंगा केला असता. हा, चौरंगा केला असता यांचा. सुट्टी नाहीये तुम्हाला, लक्षात घ्या. अति तिथं माती होत असती. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. हा, अति तिथे माती होतच असते आणि तुमची माती होणार एवढं लक्षात ठेवा. अति झालंय तुमचं, अति. एकालाही सुट्टी भेटणार नाही, एकालाही. तुमचे जे फेक अकाउंट आहे ना ते सुद्धा तुमचे चेक करून तुमच्यापर्यंत जोपर्यंत सायबर पोहोचत नाही ना, सायबर क्राईम वाले, तोपर्यंत उठणार नाही बघा मी. सुट्टी नाही कुणाला जाता. हा, तुमच्या माग कसे घोडे लावते ना बघा तुम्ही आता. हा, पैसे देतो का मला शिव्या देण्यासाठी जरांग्या? काय रे तुझ्यात धमक नाहीये? हा, धमक नाहीये तुझ्यात? हरकत नाही, सुट्टी नाही याला. ज्या पद्धती त्याने महाराष्ट्र नाचवून ठेवला ना आतापर्यंत, एवढं गलिच्छ राजकारण कुणीच केलं नाही ना आतापर्यंत. असं गलिच्छ प्रकार महाराष्ट्रामध्ये कधीच झाला नाही जेवढा या माणसाने केलाय. आणि या संवेदनशील सरकार आहे या शिंदे साहेबांचं आणि फडणवीसचं, त्याचा जास्तीत जास्त गैरफायदा या माणसाने घेतला. अरे ज्या वेळेला यांच्या 2.5 वर्षात मध्ये काय झालं मला सांगा ना. नवनीत राणा आणि रवी राणा काय बोलले होते की आम्ही तुमच्या मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा बोलू. ते बोलले होते का आम्ही तलवारी घेऊन येणार आहे आणि तिथं युद्ध करणारे, असं काही म्हटले होते का? नाही. त्यांना त्यांच्या राहत्या घरातून उचललं, 14 दिवस डांबून ठेवलं. 14 दिवस त्या करमुसेला काय केलं? घरातून उचललं, मारलं त्याला डांबून. काय केलं तुम्ही लोकांनी? अरे तुम्ही लोक काय आहात ते बघा ना पहिलं. संविधानाला तर तुम्ही लोकांनी पायदळी तुडवलंय. हा, आणि त्या भाजपला बोलता का? संविधानाचे मारेकरी तर तुम्ही लोक आहात. भयंकर परिस्थिती महाराष्ट्राची या नीच लोकांनी करून ठेवलेली, परंतु यांना माफी नाहीये. अति तिथं माती होत असते एवढं लक्षात ठेवा. आणि तुमचे ना 100 गुन्हे झाले, तुमचा घडा भरलेला आहे.